दिसू शकतोय आता आणि गणेश उत्सव एकदम तोंडावर आलेला आहे आणि तरी सुद्धा या गोष्टीकडे अजूनही कोणाचं लक्ष कसं नाही गेले. नमस्कार. सध्या आपण आलेलो आहे दत्तवाडी येथील गणेश विसर्जन घाटामध्ये आणि इथे याचं कारण म्हणजे तुम्ही स्पष्टपणे बघू शकता इथं असलेला कचरा. आणि हा कचरा इतका घाण आहे म्हणजे महानगरपालिकेचे कित्येक तरी दिवसांपासून याच्यावर लक्ष गेलेले नाहीये. तुम्ही बघू शकता इथं गाद्यांपासून तर दारूच्या बाटल्यांपर्यंत इथं सगळ्या प्रकारचा कचरा तुम्हाला दिसू शकतोय आता. आणि गणेश उत्सव एकदम तोंडावर आलेला आहे आणि तरी सुद्धा या गोष्टीकडे अजूनही कोणाचं लक्ष कसं नाही गेलेलं. आता इथं आपण बघू शकतो हा हौद आहे जिथं गणपतीचं विसर्जन केलं जातं आणि हौदाची परिस्थिती आता सध्या तुम्ही स्वतःच बघा की किती घाण झालेली आहे. आता गणेश उत्सव पुण्यामध्ये इतका जोरात साजरा केला जातो. 5 मानाचे गणपती आपल्या पुण्यामध्ये आहे आणि ह्या गणेशाचा म्हणजे ह्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाची सोय सुद्धा अजूनही इथं झालेली नाहीये. पुणे महानगरपालिकेचे लक्ष कुठे आहे? पुणे महानगरपालिकाच नाही तर इथं राहणारे स्थानिक नागरिकांना पण या गोष्टींची प्रॉब्लेम नाहीये. नुसता जोरात गणेश उत्सव साजरा करायचा आहे का खरंच मना भावाने गणपतीची पूजा देखील करायची आहे? आणि तुम्हालाही काय वाटतं या गोष्टीवर? तुम्ही आता मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आता महानगरपालिका आता तरी या गोष्टींवर लक्ष देतीये का? आपण ते नक्कीच बघूया. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.